माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत असून रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली। या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे। सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरूप बचावले आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही। अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले। साताऱ्यातील वाईजवळ ही घटना घडली। रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते। या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली। रामदास आठवले यांच्या वाहनाच्या अपघाताची माहिती समोर येताच समर्थकांनी कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली। रामदास आठवले सुखरूप आहेत ना? अपघाताची घटना नेमकी कशी झाली? रामदास आठवले सध्या कुठे आहेत? असे अनेक प्रश्न त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत होते। रामदास आठवले यांच्याकडून अद्याप तरी अधिकृतपणे अपघातानंतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। कदाचित ते थोड्या वेळाने त्यांच्या अधिकृत फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देतील। पण ते सुखरूप असल्याची माहिती मिळत असून काळजी करण्यासारखं काही नाही। रामदास आठवले मुंबईत आल्यानंतर कदाचित माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा अपघाताबद्दल ते सविस्तर माहिती देऊ शकतात। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।